राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 23 सप्टेंबर पासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले। तर 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केले। त्यानंतरही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे। मानधनवाढ, उपदान व मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 23 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला व बाल विकास मंत्री यांनी 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती समोर चर्चा केली। यावेळी त्यांनी 26 सप्टेंबर रोजी वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे तसेच तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल असे आश्वासन दिले। महिला व बाल विकास मंत्र्यांच्या विनंतीवरून उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरणे आंदोलनात करण्यात आले। त्यानुसार 26 सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत। मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन ही करूनही सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 30 सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधनवाढ, उपदान व निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील, असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंह यांनी दिली आहे।